हो, फॅन का बंद केलायस? तुला जर थंडी वाजत असेल चादर घेऊन झोप. फॅन लाव आधी. शोभा लाईट गेलेत, मी नाही बंद केलाय काही पंखा बिंखा. खरंच लाईट गेलेत ग. तर राम 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 आला जवळ काय करताय तुम्ही असे? मला घाबरवत जाऊ नको. मला अंधाराची खूप भीती वाटते. दिवे वगैरे कसले घेऊन येते अंधारात? अरे तू किती घाबरलायस? किती घाम फुटलाय तुला? ते घाबरल्यामुळे नाही, लाईट गेलीत ना म्हणून जास्त घाम आला होता. हो का? हो. बरं वाटतं. झोप आता. मी झोपेन, पण तुम्ही कधी झोपणार? अरे आमचं तुमच्या माणसांसारखं नसतं. तुमचं 1 मिनिट म्हणजे आमचा 1 तास असतो. माझी झालीये झोप, तू झोप. हे चांगलं आहे, झोपतो मी. मी काय म्हणतो, शोभालाही उकडत असेल, तुम्ही तिला वारा घालता का? मला नसला तरी चालेल. अख्ख्या जगाची काळजी आहे ना तुला. हो, तू झोप, मी बघते काय करायचं. खुश? हो, मी झोपतो. असं परत करत जाऊ नका. अंधारातनं दिवा बिवा घेऊन यायचा. घाबरायला होतो तुम्हाला, काय सांगू. थँक्यू. झोपा झोपा, आरामात झोपा. भाऊजी माझा पेपर घ्या ना, पेपर आणलाय. या या. हा या. जीव गेलाय बा लाईट गेल्यामुळे. डोळ्याला डोळा लागला नाही रात्रभर. राहुल तर अजून झोपलेला आहे. आणि 12 घालू घालू, पेपर घालू घालू हे हातही दुखायला लागलाय बघ. आणि त्या डासांनी हैराण करून सोडलंय ग. शोभा, शोभा. काय रे? चहा. कशाला उठवलंस? चहा केला म्हणून. रात्रीच्या लाईट मुळे झोप नाही. हो. हे आता तोंड धुवायचंय. बरं झालं बाई तू आलीस. लवकर काम आटप पटापट. लाईट कधीही जातील. काय गरम होते. ऑक्टोबर महिना सुरू नाही झाला तर ही अवस्था. तू एक काम, वरचा आपला कूलर काढ. काढतो काढतो. ऐक हे काय? कूलर दिसतंय मला. एवढ्या लवकर काढलास पण? ते इथे हे असं. चल आता लाव. हो लाव. कूलरला. बापरे, काय केलंस मोन्या? वाट लावलीस कूलरची. मी कुठे काय केलं? मी बापरे, काय झालं मग? अरे देवा, लाईट गेले वाटतं. आले आले. शोभे, किती बरं वाटते ग? मग बरं झालं ना कूलर बाहेर काढला तो.
काय रे मन्या? काय अरे म्हण्या, पहिल्यांदा घर बघितलं सगळं काय नाही हळतोयस? नाही ते चाळीत कोणाच्याच घरात लाईट नाहीये ना, तुमच्या घरात आहे मग मी ते चार्जिंगला लाव ना. हे लाव ना बाहेर. माय लागलं रे. हे बघ. वहिनी तुमच्याकडे ते पाटा वरवंट आहे का? का ग? नाही ते मसाला वाटायचा होता. वा तुमच्याकडे लाईट आहे, बाकी कोणाकडेच नाहीये. ते मसाला वाटायचा होता. जा. बांधव. दे तिला करू. हे, बाजूला. बघ हे बघ ये ये इकडे हे बघ आहे का नाही हा? आहे का नाही सगळं चालू आहे का नाही अरे या मोहण्यामुळे झाले सगळं काय माझ्यामुळे काय झालं? काय झालं म्हणजे हा हे बघ हे चालू आहे हे इस्त्री चालू आहे का नाही सगळी लाईट याच्याकडे आहे, आपल्याकडे काय आहे? काहीच नाही हे मोहण्यामुळे झालंय सगळं मी काय केलंय? काय केलं म्हणजे हा तुझा ह्यो जुना भंगार कूलर तू बाहेर काढलाय तिकडे अख्ख्या चाळीतली लाईट गेली कमालच आहे ना. अरे कमाल तर तुझी आहे. तुझ्यामुळे अख्ख्या चाळीचे लाईट गेले आणि तुला काही फरकच पडला नाही. पण तो सकाळी जो आवाज आला तो लाईट गेल्याचा आवाज होता. लाईट गेल्याचा आवाज होता ना आता काय आता नुसताच दूर अरे पण यांच्याकडेच लाईट कशी काय? हा मोहन्या तुझ्याकडेच लाईट कशी काय मला काय माहिती मग आमच्याकडे लाईट कशी काय? ए तुला सगळं माहिती आहे मोन्या. मालकांचं ऐकून तर घ्या. आता भानू म्हणते म्हणून आम्ही शांत होतो. पण मोन्या हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. ओ समीर भाऊजी, बघात ऐकते तुमचं. तुझ्यामुळे झालं आम्हाला काय माहित होतं हे होणार आहे. आणि आमच्या घरात लाईट आहे ना, हा मग आहे लाईट. हा जा तुम्ही आपल्या घरी जा. नाही शोभा वहिनी काय घरी जा इथं तुमचा यो कूलर चालू आहे तिकडे तो मिक्सर चालू आहे इथं इस्त्री चालू आहे यो मन्या चार्जिंगला लावून बसला एवढी लाईट चालू आहे कोणामुळे गेलंय सगळं सगळं मोहण्यामुळे झालंय मोहण्या दुरुस्त करत पण मी कसं काय दुरुस्त करणार? मला येत नाही, कसं काहीच येत नाही त्यातलं. एक काम धड करत नाही यो मान बिल्डर मी जाऊन बघतो काय झालं ते मोहन्या तुझ्याकडे नंतर बघतो ए, धमकी नको देऊ तू. पण मी काय दादा हे काय म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे हे तुमच्यामुळे एवढं सगळं. मी काहीच नाही केलं. मला काय माहितीये काय वाटून झाल्यावर जास्तच बोलायला लागली का? हा नाही वाटायचं आज. ए, तू कुठं झाली? ते मेणबत्ती घेऊन येते ना, आपली लाईट गेली तर. जा. आता हे गेलेत ना ते बघा अशी लाईट आणतील. अख्ख्या चाळीची लाईट घालवली राव मोहण्यानं कुणाकडे मोहण्याला जरा पण अक्कल नाही जरा पण एक तर लाईट गेली आणि त्यात हे सगळं पण बरं आहे लाईट गेली आता काय मी आलोय ना फ्यूज रिपेअर करायला एकदा का फ्यूज रिपेअर केला का भानूसमोर आपलं खतरनाक इम्प्रेशन पडणार मग नुसताच दूर हा पण आता ह्यातलं काय रिपेअर करायला पाहिजे नेमकं बंदच आहे का काय सोपं काहीतरी करावं लागेल 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 90, 100 अरे हेच आहे काय राव सोपं आहे म्हणा काढलं पाहिजे अरे दम काढतो हे स्विच बिल्डरला आणला पाहिजे होता त्यानं 2 बोटात उपटून काढला असता स्विच
आता इथं काहीतरी लागेल ना काढायला. आपोआप नाही अरे हा तर राहुलचा आवाज. बाबूचा आवाज आहे. अरे देवा, राहुलला शॉक कशाला लागला? बॅटरी घेऊन चल 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 लवकर चल. आई तू थांब ग. लाईट लागेल. काय चाललंय? राहुल गेला वाटतं. काय पण बडबडू नको. अंजू शांत हो ग. काही झालं नाहीये राहुलला. अहो समीर भाऊजी बघा ना. वाटत तर नाहीये तसं. म्हणजे श्वास चालू आहे त्याचा, बेशुद्ध पडलाय. अरे मग मेले असं सांग ना, तू म्हणजे ना असं बोलतो ना. राहुल सॉरी हा बहिणी. आग लावा तुमच्या सॉरीला. त्यांना शुद्धीवर आला तुम्ही. राहुल्या पाणी पाजायला हवं त्यांना. पाणी पाजायला हवं म्हणते ती. पाणी मला तोंडावर पाणी. शुद्धीवर आणू. आवाज बंद करा, आवाज बंद करा. त्याला मोकळा श्वास घेऊ दे. उचला त्याला, हवेत घेऊन चला. द्या त्याला घरी. राहुल तू कुठे पाणी पितोयस? त्याला पाणी पाजायला आणलंय. त्याला पाज. सावकाश सावकाश घे पाणी घे. हा. हो मी करू का काहीतरी? अहो, सगळ्यांच्या समोर आता तुम्ही काही करू नका प्लीज. शांत राहा. हळू हा. अंजू घाबरू नकोस हा. बरं वाटेल त्याला. हा राहुल ठीक आहेस ना? बरं आहेस ना? काय होतं, थंडी वाजते? नाही नाही म्हणतोय, नाही म्हणतोय, नाही म्हणतोय. काय होतंय काय? थर्ड अंपायर मध्ये बघा म्हणतोय. मान्या मीटर मीटर सांगतो. मीटरचं काय? तिथं काहीतरी होतं. अरे म्हणजे नक्की काय होतं? तिथं काहीतरी भयंकर होतं. अरे उंदीर असणार. उंदराने आपली वायर कुरतडली वगैरे असेल म्हणून आपल्या याची लाईट गेली असतील. मग अरे मीटर म्हटल्यावर फ्यूज असणारच ना. फ्यूज उडत होता. अरे हा फ्यूज उडाला असणार. फ्यूज उडाला. फ्यूज हवेत उडाला. अरे नाही नाही
हवेत नाही उडाला, फ्यूज उडाला. नाही नाही फ्यूज हवेत उडाला. मी बघितलं तिथं भूत होता. बघतो. वेड्यासारखं काय बडबडतोयस? भूत कसं असेल? डोक्यावर पडलायस का? अरे भूत वगैरे काही नसतं रे. हे बघ राहुल, भूत वगैरे काही नसतं. तू काळोखात केलास ना म्हणून घाबरला असशील. वहिनी नाही वहिनी, हे म्हणतात ना म्हणजे खरं असणार. बघा तुमचा भूतांवर विश्वास नसेल ना तरी माझा आहे. नाही माझा पण विश्वास आहे भूतांवर. अगं माझे काका भूत होते. नाही त्यांनी स्वतः भूत पाहिलं ना. म्हणजे काय झालं? अरे काय चाललंय काय तुमचं? इथे लाईट गेली त्याचं बघा ना. गोष्टी कसल्या सांगताय भूताच्या? आम्हाला काय वाटतं हे सगळं मौन्यामुळे झालंय. म्हणजे आता हे सगळं मौन्याला निस्तृत आहे. काय रे? मी काय निसटणार. मी फार तर जाऊन इलेक्ट्रिशियनला घेऊन येतो. आपण मग त्याचे पैसे कोण देणार? हे बघ हे सगळं तुझ्यामुळे झालंय म्हणजे तुला पैसे द्यावे लागतील. प्रत्येक वेळी काय आमच्याकडनं पैसे घ्यायचे? हो हे घ्या, जा बघा काय झालंय. शोभा तो कळवळून सांगतोय जाऊ नका. तुम्ही कशाला घाबरताय? काही नाहीये तिकडे. हे घ्या. एकटा जाऊ. मग तुम्हाला भूत खाणार आहे का? मग उगाच आपलं हे घ्या. हा हे घ्या. हा, चालू आहे. हे घे. काही होत नाही. टेस्टर पण घेऊन जा. हा, जा, जा. मोन्या, मोन्या लवकर. जा, मी आहे, तुम्ही घाबरू नका. जा जा. तू आहे तर चल ना माझ्या बरोबर. जा जा. मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मजं वातरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोज मिटर मोहन बोलायला लागलं. मिटर पण मोहन. काय झालं? तुम्ही अशा अंधारात बिंदर मोहन बिन म्हणू नको. भीती अरे किती घाबरतोय. एवढं नाही घाबरत मी. एवढं मी काही मदत करू का? नको तुम्ही मदत करू नका. मी करतो तुम्ही ता मदत करतो. रोज सांगतो जा तरी जात नाहीत. आता एकदा सांगून गेले इथे अंधारात. आज सॉलिड मजा येणार आहे. लहानपणी पण मोहनला घाबरवायचो. सॉलिड घाबरवायचं रे. अजून येतो. जी शांत बसा ना. त्याला घाबरवायला आलो ना. त्याला कळलं तर प्लॅन फ्लॉप होईल. मोबाईल वाजतोय तुझा. मी नाही आणलाय मोबाईल. अरे मग घुंगरू कशाला आणले? एवढा फील नकोय आपल्याला. अरे मी नाही आणलं तरी घुंगरू. मेणबत्ती लाव ना. आणलीस ना ती तरी. अरे विसरलो मी मेणबत्ती. म्हणून मी त्यांनाच घाबरवलं. ओ काय करता तुम्ही? थँक्यू.